नमस्कार मित्र हो, कोकण सोफारमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी प्रिन्स सुर्वे. लांजा कांजरघाटी मार्गी रत्नागिरीला आता मी निघालो आहे. निसर्गरम्य असा आहे देखावा. तुम्ही नदीकाठचा परिसर पण पाहू शकता. कोकणाने खूप काही दिलं आहे मित्र हो, कोकणाने खूप काही दिलं आहे. निसर्गासारखा स्वर्ग दिला आहे, निसर्गासारखा स्वर्ग दिला आहे. आता तुम्ही बघू शकता. तुम्ही क्षणचित्रे लांजा कांजरघाटी मार्गी रत्नागिरी यात्रा मी स्वतः निघालो आहे आणि त्याच्यातले काही क्षणचित्रे तुम्ही बघू शकता. कोकण म्हणजे काय हो, कोकण म्हणजे स्वर्ग. कोकण म्हणजे स्वर्ग. स्वर्गातील एक नाव म्हणजे कोकण. जगातील माझा कोकणचा एक नंबर लागतो. निसर्गरम्य ठिकाण हे कोकणच मानलं जातं. म्हणून मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा. मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा. कोकणातील माणसांचा स्वभाव एकदम सिंपल आणि साधा असतो. मित्र हो, स्वतः तुम्ही बघू शकता की समोर जी नदी वाहते सह्याद्रीची नदी आहे. बघा, ही समोर सह्याद्रीची नदी आहे आणि निसर्गरम्य बाजून जो देखावा आहे खूप सुंदर असं निसर्गाने तयार केलं आहे. हे निसर्गच आहे बघा. आणि हिरवगार असा हा परिसर आहे. आणि हा परिसर जो मी दाखवत आहे, नदीकाठचा परिसर दाखवत आहे. लांजा कांजरघाटी मार्गी रत्नागिरीला निघालो आहे मी. आणि मी सध्या बसमध्ये आहे. आणि बघू शकता तुम्ही. आता बघा, झूम मारला आहे. बघा किती सुंदर असं देखावाचं दृश्य. आणि ते समोरून जर बघताय तर ते पाण्याचा निसर्ग कसा साठावा, पाणी जिरवा, अशी एक याने गावकऱ्यांनी केलं होतं. लांजा कांजरघाटी मार्गी रत्नागिरी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बसनी जाऊ शकता. असे नवीन नवीन व्हिडिओ मी वेगवेगळ्या पद्धतीने मी अपलोड करत असतो. आणि पुढे बघा, निसर्ग देखावाचा अप्रतिम असा निसर्ग देखावा. म्हणतात ना, निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे. निसर्ग हा मानवाचा खरा आहे. मी तर सांगतो, जय महाराष्ट्र.